विचार करा, आपण ते सगळं मिळू शकलो असतो जे आपल्याला पाहिजे आहे, ते सुद्धा फक्त विचार करून. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, पण हे शक्य आहे. परंतु हे शक्य करण्यासाठी आपल्याकडे असायला हवी इच्छाशक्ती, तीव्र इच्छाशक्ती. एक अशी इच्छा जिच्यासाठी आपण कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यासाठी तयार असू. तीव्र इच्छाशक्ती ही अशा प्रकारचा ध्यास आहे जो तुम्हाला पुढे जाण्यात मदत करतो. आपण कोणाची इच्छाशक्ती तर बघू नाही शकत, पण लोकांच्या कृतीमधून आपण तिला बघू शकतो. जसे की माणसाचे उडणे हे अशक्य मानले जात होते, पण ही तीव्र इच्छाशक्तीच होती जिच्यामुळे राईट ब्रदर्स यांनी विमानाचा शोध लावला. ती तीव्र इच्छाशक्तीच होती की थॉमस एडिसनने 10,000 वेळा अपयशी होऊनसुद्धा बल्बचा शोध लावला. ती तीव्र इच्छाशक्तीच होती की आपल्या गॅरेजमध्ये बसून स्टीव्ह जॉब्सने ॲपल कंपनीला बनवले. आणि फक्त इतिहासातच नाही तर आत्तासुद्धा तुम्हाला असे अनेक उदाहरणे बघायला मिळतात. तीव्र इच्छेनेच सचिन तेंडुलकरला क्रिकेटचे महान प्लेयर बनवले. तीव्र इच्छाशक्तीनेच एक मिडल क्लास मुलगा अब्दुल रहमान हा आज शाहरुख खान बनला. जीवनात काहीही मिळवण्यासाठी एक तीव्र इच्छाशक्ती असणे खूप गरजेचे आहे. आपल्या इच्छेला सत्यात उतरवण्यासाठी एक मार्ग आहे. मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावतो. असे समजा की तुम्हाला पैसे पाहिजेत. तुम्हाला जितके पण पैसे पाहिजेत त्याचा ठराविक आकडा तुमच्या मनात फिक्स करा किंवा पेपरवर लिहून घ्या, ज्याला मिळवण्याची तुमची तीव्र इच्छाशक्ती आहे. फक्त हे बोलणे पुरेसे नाही आहे की मला खूप सारा पैसा पाहिजे, तर एक ठराविक आकडा किंवा रक्कम आपल्या मनाला, आपल्या मेंदूला सांगणे खूप गरजेचे आहे. जसे समजा तुम्ही एक रिक्षा करता आणि ड्रायव्हरला बोलता की चला. ड्रायव्हर विचारतो की कुठे जायचं आहे, तर तुम्ही बोलता की नाही, चला, मला फक्त जायचं आहे, कुठे ना कुठेतरी जायचं आहे. काय हे शक्य आहे किंवा हे वास्तविकरित्या योग्य आहे? साहजिकच नाही. जोपर्यंत तुम्ही त्या ड्रायव्हरला ठराविक पत्ता किंवा जागेचं नाव नाही सांगत, तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी नाही पोहोचू शकत. याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या मेंदूला एकदम स्पष्टपणे सांगावे लागेल की तुम्हाला किती पैसे कमवायचे आहेत. तुम्ही म्हणता की मला खूप सारे पैसे कमवायचे आहेत, तर एकदा पुन्हा विचार करा. कारण की काही लोकांसाठी 5,000 रुपये खूप सारे पैसे असतात, तर काही लोकांसाठी 5 करोडसुद्धा खूप सारे नसतात. तेच काही लोकांसाठी 5 करोड खूप सारे असतात, तर काही लोकांसाठी 500 करोडसुद्धा खूप सारे नसतात. तुमच्या मते ते खूप सारे पैसे किती आहेत त्याची ठराविक रक्कम किंवा आकडा तुमच्या मेंदूला सांगा. हे ठरवून घ्या की जे पैसे तुम्हाला मिळवायचे आहेत त्या बदल्यात तुम्ही काय देऊ शकाल. नेहमी लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक गोष्टीची स्वतःची एक किंमत असते. फ्रीमध्ये काहीच नाही मिळत. एक ठराविक तारीख फिक्स करा, अशी जिथपर्यंत तुम्ही ठरवलेला पैसा मिळवू शकाल. मी तुम्हाला हॉलिवूड स्टार जिम कॅरीच्या जीवनातील खरे उदाहरण सांगतो. 1990 साली जेव्हा हॉलिवूड स्टार जिम कॅरी एक कॉमेडियन म्हणून स्ट्रगल करत होते, त्यावेळी त्यांनी त्यांच्या नावे एक चेक बनवला. त्यावर 5 वर्षाची तारीख टाकून $10 मिलियन रक्कम लिहिली आणि सोबत लिहिले फॉर ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड, आणि तो चेक आपल्या पॉकेटमध्ये ठेवला. ते रोज त्या चेकला बघायचे आणि स्वतःला डेडिकेटेड, मोटिवेटेड आणि कमिटेड ठेवायचे. त्यांना हळूहळू मूव्हीज मिळणे सुरू झाले आणि बरोबर 5 वर्षानंतर म्हणजेच 1995मध्ये चेकच्या तारखेनुसार त्यांना मूव्ही मिळाली डम्ब अँड डंबर, ज्याच्या बदल्यात त्यांना मानधन मिळालं $10 मिलियन फॉर ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड. जिम कॅरीने त्यांच्या मेंदूला किती चांगल्या प्रकारे प्रोग्रॅम केले त्यांच्या इच्छेला सत्यात उतरवण्यासाठी. त्यांनी त्यांच्या मेंदूला स्पष्ट मेसेज दिला की त्यांना $10 मिलियन पाहिजेत, तेही 5 वर्षाच्या आत पाहिजेत, आणि त्यांचा मेंदू त्या दिशेने काम करू लागला. फक्त जिम कॅरीच नाही, तर तुम्ही कोणत्याही यशस्वी व्यक्तीची बायोग्राफी वाचा. त्यांची इच्छा ही क्लिअर असते. ते त्यांच्या मेंदूला क्लिअर सांगून देतात की त्यांना काय हवे आहे ते. तुम्हीसुद्धा तुमच्या मेंदूला क्लिअरली सांगून द्या की तुम्हाला काय पाहिजे आणि कधीपर्यंत पाहिजे ते. आता तुम्ही एक स्ट्रॅटेजी बनवा की कसे तुम्ही तुमच्या तीव्र इच्छेला सत्यात उतरवाल. मग तुम्ही त्यासाठी तयार असो किंवा नसो, सरळ सुरुवात करा त्या स्ट्रॅटेजीवर काम करण्यासाठी. आता होईल असे की तुमची प्रत्येक कृती एक रिझल्ट देईल. हे गरजेचे नाही की तोच रिझल्ट मिळेल जो तुम्हाला हवा आहे.
कधीकधी आपल्याला तो रिझल्ट नाही मिळत जो आपल्याला हवा असतो. त्यावेळी आपण आपल्या इच्छेला कमी करतो. उदाहरणार्थ, आपली इच्छा होती परीक्षेत 90% मार्क आणण्याची. आपण स्ट्रॅटेजी बनवतो, कृती करतो आणि रिझल्ट येतो 60%चा. आता आपण हा विचार करतो की 90% तर नाही आणू शकत, तर पुढच्या परीक्षेत आपण आपली इच्छा कमी करून ती 70%वर आणतो. असे नका करू. जर तुम्ही तो रिझल्ट नाही आणू शकत जो तुम्हाला हवा आहे, तर तुमची स्ट्रॅटेजी बदला, ज्यामुळे तुमची कृती बदलेल आणि कृती बदलल्यामुळे तुमचे रिझल्टही बदलतील. काही वेळा होते असे की आपली इच्छा आपल्या मेंदूत क्लिअर असूनसुद्धा आपण ते मिळवू नाही शकत जे आपल्याला हवे आहे. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. तुम्हाला कुठेतरी जायचं आहे. तुमच्या मेंदूत ती गोष्ट क्लिअर आहे की तुम्हाला नेमके कुठे जायचे आहे. तुम्ही पूर्ण ऊर्जेने आणि सातत्याने चालता, पण अचानक तुम्ही उजवीकडे वळण्याऐवजी तुम्ही डावीकडे वळता आणि दुसरीकडेच पोचता. तुम्ही पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करता, पूर्ण ऊर्जेने आणि सातत्याने चालता, पण पुन्हा तुम्ही डावीकडेच वळता आणि पुन्हा तुम्ही कुठेतरी दुसरीकडेच पोचता. असे 4 ते 5 वेळा घडल्यानंतर तुमची फॅमिली आणि नातेवाईकसुद्धा तुम्हाला सल्ला देतात की तू खूप प्रयत्न केले, पण आता जे मिळालं आहे त्यात समाधानी राहा. आणि आपण खूप वेळा अशा परिस्थितीत समाधानी पण होऊन जातो. पण माणूस असा बनलेलाच नाही आहे. तो समाधान मानण्याच्या आधी दोषी ठरवतो लोकांना, परिस्थितीला, मित्रांना, नशिबाला, फॅमिलीला, पालकांना आणि सर्वात शेवटी देवाला. माझी फॅमिली धड नव्हती, नाहीतर मी ते मिळवलंच असतं. माझ्या मित्रांनी माझा विश्वासघात केला. काही लोक तर बोलतात की माझ्या हाताच्या रेषांमध्येच काही नाही आहे, नशिबामध्येच काही नाही आहे. अशी खूप सारी कारणं शोधतात. काही जण बोलतात की माझ्या दरवाजाचे तोंड दक्षिण दिशेला असते तर ते मला सर्व काही मिळालं असतं. तर काही जण बोलतात की देवाने ते नशिबातच लिहिलेलं नाही आहे माझ्या. मला अशा लोकांना विचारायचे आहे की कधी तुमचे देवासोबत बोलणे झाले आहे का, की त्याने तुमच्या नशिबात काय काय लिहिलेलं आहे आणि काय काय लिहिलेलं नाही आहे ते. जर नसेल झालं बोलणं, तर तुम्हाला कसं काय माहीत की तुमच्या नशिबात काय लिहिलं आहे आणि काय नाही लिहिलं आहे ते? तुम्ही हे कसे बोलू शकता? खरं तर ही सर्व कारणे आहेत तुमच्या चुकीच्या कृतीचे समर्थन करण्याची, त्यांना पाठीशी घालण्याची. तुम्हाला कोणी थांबवले होते का उजवीकडे वळण्यापासून? का घेतले तुम्ही डावे वळण? जर तो रस्ता चुकीचाच होता तर तुम्ही वेळीच तो रस्ता का नाही बदलला? का तुमची स्ट्रॅटेजी नाही बदलली? कोणी तुम्हाला अडवले होते का? कोणीच नाही. आता तुम्ही जिथे कुठे पण असाल, फक्त एकदा हे तपासून बघा की तुम्ही काय डावीकडे वळण घेतलेले आहे काय. तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल फक्त विचार करायचा आहे. आणि जर आपण आपल्या स्वतःबद्दल विचारसुद्धा नाही करू शकत, तर मग आपण काहीच नाही करू शकत. विचार करा आता की तुम्ही कुठे चालला आहात आणि तुम्हाला कुठे जायचे आहे. दररोज स्वतःबद्दल विचार करण्यासाठी स्वतःला 10 मिनिटे द्या. 10 मिनिटे हा खूप वेळ नाही आहे. आपण 3 तास मूव्ही बघू शकतो, मित्रांसोबत तासनतास चॅटिंग करू शकतो, पण आपल्याकडे स्वतःबद्दल शांतपणे विचार करण्यासाठी 10 मिनिटाचा सुद्धा वेळ नाही आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच संपते. आता तुम्ही करा या व्हिडिओला लाईक आणि अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब. शेवटी मित्रांनो, तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.